नमः प्रतिगृह्यताम्। आवाज कम रखो। मंगलम भगवान विष्णुः मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षः मंगलायतनो हरि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। जय शिव ओंकारा भोले हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्धांगी धारा बोले जय शिव एकानन चतुरानन पंचानन साजे शशिधारी बोले हर शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा बोले हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा भोले
कमंडलु चक्र त्रिशूल धरता भोले त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग हरता पालन करता हो भोले हर शिव ओंकारा हो ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका भोले जानत विवेका हो प्रणवाक्षर के माथे प्रणवाक्षर के माथे यह तीनों एका भोले हर शिव ओंकारा त्रिगुण शिव की आरती जो कोई नर गावे हो भोले जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे भोले हर शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव भोलेनाथ महादेव हरधारी धारा भोले जय शिव ओंकारा कापूर लावा कर्पूर करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कर्पूरगौरेण मनोहरेण सुवर्णपात्रो जलसंस्थितेन प्रदीप्तप्रभासो सहसंगतेन नीराञ्जनं जगदीशपूर्वे वृन्दारमालं कुलतारकायं मन्दारमालां शशिशेखराय दिगम्बरायै च दिगम्बराय ॐ नमः शिवायै च नमः शिवाय ॐ नमः शिवायै च नमः शिवाय आरतीला पाणी फिरवा खाली दोनदा साईडला ग्रंथाला आरती द्या खाली आरती द्या सर्वांना जागेऊन आरती देऊन टाका वंदे देवमुमापतिमसुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पणंगभूषणं मृगधरं
वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवर्हिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् वन्दे सर्वजगतविहारमतुलं वन्देन्दकध्वंसिनं वन्दे देवशिखामणिं शशिनिभं वन्दे हरेर्वल्लभम् वन्दे नागभुजङ्गभूषणधरं वन्दे शिवचिन्मयं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवशङ्करम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं जानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप रामलखन सीता सहित हृदय बसहु सुरहो। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। वाणी को पवित्र करने के लिए अपनी वाणी से भोलेनाथ का आश्रय लेते हुए सभी भक्तगण बैठे स्थानों पर दोनों हाथों से ताली सेवा देते हुए इस भजन से कथा में प्रवेश करते हैं। आप भी सभी भक्तगण साथ में गाइए। ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जय हो हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय।
शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। गाइए सभी भक्तगण, मना सर्वगण ताईवादन जय हो। नमः कुंज बिहारिण्य कि नमः कुंज बिहारिण्य स्वामी श्री हरिदासा गुरुनाम गुरवे नमः। श्री राधा मेरी स्वामिनी और मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास, वृंदावन को बास। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक, इनके पद बंदन किए नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर, जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन। सभी भक्तगण जरा दोनों हाथ उठा करके एक बार जय जयकारा करे। जय की आवाज़ सभी की आनी चाहिए। नमः पार्वते पतये हर हर महादेव की जय। सांब सदा शिव भगवान की जय। शिव महापुराण भगवान की जय। द्वादश ज्योतिर्लिंग
भगवान की, वृंदावन बिहारी लाल की, वृंदावन धाम की, गौ माता की, गंगा माता की, जमुना महारानी की जय, भक्ति महारानी की जय। जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति परब्रह्म एकनाथ महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त, श्रीपाद श्री वल्लभ भगवान की जय, नरसिंह सरस्वती भगवान की जय, गुरुचरित्र भगवान की जय। गानगापुर ओम नमः शिवाय। श्री राधे। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरु, अकारण करुणा वरुणालय, तड़िद्विक विनिंदक पीतांबरधारी, ललित ललाम लौमली परिप्लावित, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता, चित सत्ता, परम सत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयं पूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, अखंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्ग स्थित्यंत कारक, मायात्री त्रिगुण चक्र चालक, पार्वती हृदय विहंगम, विश्वीय अंतिम व्यवस्था, भवबंध रजनी तिमिर छेदक, आशुतोष शिव शंकर भगवान की अहेतु की अनुकंपा से, महती कृपा से उन्हीं का दिव्य चरित्र रामानुज संप्रदाय, रामानुज वैष्णव संप्रदाय की भव्य दिव्य परंपरा का अवगाहन करने वाले परम पूज्य शिवराम भक्त महंत बालाजी महाराज जकनालकर और उनके सुपुत्र उत्तराधिकारी महंत भगीरथ महाराज के निमंत्रण से इस पावन स्थान पर आने का सौभाग्य हमको प्राप्त हुआ। 3 मई से 9 मई तक आज से यहाँ पर बहने वाली श्री शिव महापुराण कथा रूपी ज्ञान गंगा, ज्ञानवापी, ज्ञान सागर, ज्ञान कुआं, ज्ञान बावड़ी, ज्ञान झरना, ज्ञान सरोवर, ज्ञान समुद्र, इसमें स्नान करने के लिए आप और हम समस्त श्रोतृवृंद चक्रवाक कारंडक पंचों के रूप में इस ज्ञान गंगा के तट पर आज से उपस्थित हो रहे हैं। आज जो कथा प्रेमी कथा पंडाल में इर्द गिर्द दिखाई दे रहे हैं वह सभी वेदाध्ययन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ, वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वयोवृद्ध, गुणीजनी, टालकरी, मालकरी, वारकरी लोग, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडली, दृश्य अदृश्य शक्ति, प्रगट अपरगट चेतना, बाल गोपाल, भक्ति शक्ति स्वरूपा माता बहने, भगवत चरण कमलानुरागी, राज्य शक्ति, शिव शक्ति, पितृशक्ति, धर्म शक्ति, परमार्थ प्रेमी, साउंड ऑपरेटर वाले सबको वृंदावन की परिभाषा में राधे राधे, अयोध्या जी की परिभाषा में जय सिया राम, शिव पुराण की परिभाषा में ओम नमः शिवाय, देवी भागवत के परिभाषा में जय माता दी, गाय के भक्तों को जय गौ माता दी, स्वाध्याय के भक्तों को जय योगेश्वर, जय जय श्री कृष्णा, वारकरी लोगों को रामकृष्ण हरि, जय हरि हरि ओम तत्सदिति। और उसी तरह पूज्य महाराज जी के गुरुदेव का भी यहाँ पर आगमन है। पूज्य श्री प्रातस्मरणीय भगवान चरण श्री राम प्रपन्नाचार्य मौनी स्वामी जी महाराज, वाराणसी काशी उत्तर प्रदेश, उनके भी चरणों में व्यासपीठ सादर नमन करती है। 10 तारीख को जो भारत देश के शीर्ष गणमान्य संतों की उपस्थिति में इस दिव्य धाम पर जो मंदिर का शिलान्यास होगा, गौ का पूजन होगा, धर्म सम्मेलन होगा एवं सामूहिक कन्या विवाह होगा, उसमें भी जो गणमान्य संत पधारने वाले हैं उन सभी को भी व्यासपीठ नमन करता है। शिव महापुराण कथा मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू। थोडं मंगलाचरण आमचं आधी हिंदीमध्ये असतं वृंदावनचं। वैसे तो हमारी कथा हिंदी में होती है, पण तुम्हाला कळावं त्याच्याकरता आपण मराठीमध्ये, है की नाही का हिंदीत? हां ठीक है। शिव महापुराण, शिव महापुराण
ये 18 पुराणों में से एक पुराण है और क्रमांक में इसका 4था नंबर है। जैसे 1 नंबर पर ब्रह्म पुराण, 1 नंबर पर ब्रह्म पुराण, दूसरे नंबर पर पद्म पुराण, तीसरे नंबर पर विष्णु पुराण, चौथे नंबर पर शिव पुराण। प्रत्येक पुराणाचा एक क्रम आहे, 1च्या नंतर 2, 2 1च्या आधी येऊ शकत नाही। तसं 18 पुराणापैकी शिव महापुराण हे 4थ्या नंबरचं पुराण आहे। त्यातली त्यात या शिव महापुराणामध्ये भगवान शंकराचं दिव्य चरित्र आहे। ते चरित्र त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। जसं श्रीमद भागवत हे भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवानी नारदाला सांगितलं, नारदाने व्यासाला त्याचा उपदेश केला आणि व्यासाने जगत कल्याणाकरता चतुश्लोकी 4 श्लोक सांगितले होते भागवताचे। विष्णूंनी ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवानी नारदाला, नारदाने व्यासाला, व्यासानं स्वतःच्या बुद्धीच्या द्वारे जगत कल्याणाकरता 18,000 श्लोक, 12 स्कंद आणि 335 अध्याय श्रीमद भागवत महापुराण। तसं हे शिव महापुराण भगवान शंकरांनी स्वतः शंकराचंच आहे आणि शंकरानं सगळ्यात आधी माता पार्वतीला सांगितलं, म्हणजे आपल्या पत्नीला सांगितलं। भगवान शंकराकडून माता पार्वतीनं ऐकलं आणि माता पार्वतीनं आपला मोठा मुलगा कार्तिक स्वामीला सांगितलं शिवपुराण। कार्तिक स्वामीनं आपल्या आईकडून ऐकलं आणि भगवान शंकराचं जे वाहन आहे नंदीजी, नंदीजीला सांगितलं। कार्तिक स्वामीकडून नंदीजीनं ऐकलं आणि नंदीजीनं ब्रह्मदेवाचे 4 मुलं आहेत, 4, ते ब्रह्मचर्याचं पालन करतात। कौपिन पहने हुए हैं, लंगोट लगा रखी है उन्होंने, दुर्गढ़ ब्रह्मचर्य का पालन करते हैं। ब्रह्मा के मानस पुत्र जो 5 साल की आयु है उनकी, सनक सनंदन सनातन सनत कुमार, आयु बढ़ती भी नहीं है और आयु कम भी नहीं होती है। ऐसे बड़े तपस्वी है वो, तेजो बल से संपन्न है। नंदी जी ने सनत कुमारों को शिव महापुराण कथा का उपदेश किया, उनको सुनाई। सनत कुमारों ने इस कथा का दिव्य ज्ञान महर्षि वेदव्यास को दिया और वेदव्यास ने इसका ज्ञान सूत महाराज को दिया। सूत महाराज कौन है? रोमहर्षण के पुत्र है। महर्षि वेदव्यास ने जिस वेद के विभाग किए, एक वेद के उन्होंने 4 वेद बनवाए ना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ये सब बनाया ना, और कुछ हिस्सा बच गया था वेद का, जिसका 5वां वेद बना और जिसका नाम पड़ा इतिहास पुराण। और इतिहास पुराण का उत्तरदायित्व, जिम्मेवारी उन्होंने रोमहर्षण नाम के शिष्य के ऊपर दी। रोमहर्षण के पुत्र हुए सूत जी। या सूत महाराजांनी नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 शौनकाधिक ऋषींना वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या पुराणाच्या कथा सांगितल्या। याच सूत महाराजांनी 88,000 ऋषींना भागवत सांगितलेली आहे आणि याच 88,000 ऋषींना त्यांनी शिव महापुराण सांगितले। क्रम लक्षात आला का? पहिल्या दिवशीचा तुमचा क्रम लक्षात आला का? तुम्हाला सगळं शिव महापुराण कळालं? अरे भैया, शिव महापुराण की कथा मेरे पूज्य गिरी बापू जैसे कोई नहीं करता भारत में। महाराष्ट्र में तो मैं हूँ, लेकिन भारत में गिरी बापू है। क्या कथा, क्या संगीत, 10-10 म्यूजिशियन के साथ में रागों में गाते हैं, लेकिन लोगों को अच्छी बात पसंद नहीं आ रही है आजकल। मैं किसी की टीका टिप्पणी नहीं करता, लेकिन गलत बात है। और बायांनी हात लावू नये म्हणले पिंडीला आणि मुलींनी ते अजिबात लावू नये। शिव महापुराणाची रुद्रसंहिता उघडून पहा, ऐका। पार्वतीला सुद्धा भगवान शंकरानं वापस पाठवलं होतं लग्नाच्या आधी। पार्वतीला शंकर म्हणाले, मी तुला पाहिलं की माझी तपश्चर्या भंग होते का? भगवान शंकर दिन रात तंद्रा में होते हैं, घनी साधना में होते हैं, और कोई बहन चली जाए जिसकी शादी नहीं हुई है, वो भोलेनाथ को हाथ लगाए तो ये गलत हो जाएगा। शिव महापुराण क्या कह रहा है और हम क्या कह रहे हैं, हम क्या कर रहे हैं? आपण जे ऐकतोय मला वाटतं ते निव्वळ चूक आहे। आपण जे करतोय ते शिव महापुराणामध्ये लिहिलेलं नाही। माझा राग आला तरी चालेल, पण चूक आहे। बऱ्याच लोकांनी या नाद्यामध्ये काकडा सोडून दिला, हरिपाठ सोडून दिला, अपना सब कुछ छोड़ दिया।
जप तप साधन कुछ ना जानू। हमारे वृंदावन के संत गाते हैं, अपनी लगन को सब कुछ मानू। है मेरे गोविंद ठाकुर प्यारे, अपना तुझे बनाना है। हे महादेवा, मला तुला माझं बनवायचं आहे। कैसे बनेंगे भोलेनाथ अपने, कैसे बनेंगे कृष्ण अपने? उसके लिए एक तो राधा बनना पड़ेगा या मीरा बनना पड़ेगा। नाम मीरा नाम राधा, नाम मीरा नाम राधा, फिर भी शाम को पाना है पास मेरे तो कुछ भी नहीं है। चरणों में शीश झुकाना है, नाम मीरा नाम राधा। जरा ताली सेवा देते हुए सभी जय हो।
कैसे मिलेंगे कृष्ण और कैसे मिलेंगे महादेव? महादेवाला आणि कृष्णाला जर का प्राप्त करायचं असं म्हटले तर एक तर मीराबाई बनावं लागेल. माझा आवाज येतोय ना सर्वांना? पाठीमागे ताई तुम्हाला येतो एक दादा? काय करावं लागेल? एक तो मीराबाई बनावं लागेल, नहीं तो राधा. इसलिए तो ये वृंदावन के हमारे पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्ण जी ने इसको गाया, विश्वविख्यात भागवत रत्न. नाम मीरा नाम राधा. मराठीमध्ये सांगतो, नाही मी मीरा नाही मी राधा, तरी पण मला कृष्ण पाहिजे. भजनाच्या हिशोबाने कृष्ण धरू, हम वृंदावन वासी है. अब भोलेनाथ की कथा है. कैसे मिलेंगे बोले? भगवान को पाना है तो एक तो भक्ति चाहिए, साधना चाहिए, ध्यान चाहिए, या कुछ तो भी चाहिए. जवळ तर माझ्या फुटकी कवडी सुद्धा नाही, पास मेरे तो कुछ भी नहीं, चरणों में शीस झुकाना है. जब से तेरी सूरत देखी, जेव्हापासून तुला पाहिलं मी महादेवा, कुसुम प्रेम की मूरत देखी, दिल का दर्द सुनाना है. महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला म्हणा असं, मला तुला माझं दुःख सांगायचं आहे महादेव, दिल का दर्द सुनाना है. सुनेंगे? हाँ जरूर. मीराबाई बन जाओ या राधा रानी बन जाओ. नाही मी मीरा नाही मीरा. सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय असा आहे, जुन्या काळामध्ये जे साधू संत होऊन गेले, हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, तरी देव त्यांच्या स्वप्नात आला नाही. आणि आपण जर का आघोरी काही उपाय करत बसलो तर आपल्याला महादेव भेटतील का? नाही. महादेव भेटतील म्हटले, ये जप से मिलेंगे, वो तप से मिलेंगे, वो ध्यान से मिलेंगे, वो भक्ति से मिलेंगे. शिव महापुराणामध्ये लिहिलं, महादेवाची भक्ती जर का आपल्याला पाहिजे, आत्मसात करायची असेल आणि महादेवानं आपलं ऐकावं असं वाटत असेल तर प्रत्येकानं कपाळाला रोज भस्म लावलं पाहिजे, रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे आणि महादेवाच्या मंदिरात गेलं पाहिजे. शिव महापुराणामध्ये लिहिलेला श्लोक आहे हा. विना भस्म त्रिपुंड्रकेन, विना भस्म त्रिपुंड्रकेन, विना रुद्राक्ष मालया, पूजितोपि महादेवो नाभीष्ट फलदायकम. विद्येश्वर संहिता अध्याय नंबर 1, विद्येश्वर संहिता अध्याय नंबर 25 आणि श्लोक नंबर 91. शिव महापुराणाच्यातल्या विद्येश्वर संहितेमध्ये 25व्या अध्यायातल्या 91 नंबरचा श्लोक आहे, ज्याला रुद्राक्ष महात्म्य असं म्हटलेलं आहे. रुद्राक्ष महात्म्यात आलेला श्लोक आहे हा. म्हणजे तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाताना कपाळाला जर का भस्म लावून जात नसताना, गळ्यात रुद्राक्षाची माळा घालून जात नसला म्हणले तर ते महादेव तुमचं ऐकत नाही. मी नंबर सांगितलाय श्लोकाचा. आता याच्यातलं इसमें लिखा है, इसमें मेरी जहां पर ठहरने की व्यवस्था की है ना भगीरथ महाराज ने, आकर के मुझसे पूछ लेना, पेज नंबर खोल करके बता दूंगा. तुम्ही म्हणता ना आम्ही ऐकलंच नाही. आता ऐकलंच नाही तर टीव्हीवर सांगणारे काय सगळेच विद्वान आहे का? नुसता बापका झालेला मी टीका करत नाही, येतच नाही ना. पण आपल्या लोकांना काही कळना झालंय. अभी भी समय नहीं गया है, सावध हो जाओ. तुकाराम महाराज म्हणाले, सावध झालो सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे, पळून या गेली झोप होते पाप आडते. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, पान नंबर 1 अभंग नंबर 3. तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा, ज्या गोष्टी शिव महापुराणामध्ये लिहिलेल्या नाही आणि ते जर का आपण करत असू म्हटलं, चौका लगना दूर नहीं है, डरा नहीं रहा हूँ, जो बातें हैं वो है. बेल का पत्ता महादेव को पसंद आता है, ज़रूर चढ़ाइए प्यारे. भस्म महादेव को पसंद आता है, ज़रूर चढ़ाइए. आप रुद्राभिषेक कीजिए, महादेव का जप कीजिए. आप पाशुपत व्रत के 5 सोमवार की उपवास कीजिए. छठे सोमवार को नारियल लेकर के जाइए, उसको एक कलावा बांधिए. 5 सोमवार आप महादेव के मंदिर में सुबह दोपहर शाम को जाइए, सफ़ेद कपड़ा पहन करके जाइए.
3 भोग लेकर के जाइए, 2 तीनों बता दीजिए वहाँ पर, 2 वहीं पर छोड़ दीजिए, एक भोलेनाथ के लिए, एक किसी भक्त के लिए, एक घर पर लेकर के आइए। 5 दीपक जो है मिट्टी के वो मंदिर में जला दीजिए, 6ठा दीपक घर पर लेकर के आइए और घर के बाहर रख दीजिए, जला दीजिए और घर में प्रवेश कीजिए, फिर उस भोग को खा लीजिए। ये होता है। 16 सोमवार आप कीजिए, इसको मना किसने किया है? ये सब चीजें हैं, लेकिन जो नहीं है वो भी यदि हम करेंगे तो फिर बहुत गलत हो जाएगा। महादेवाला दिवसभर पाणी चालतं का? द्या ना मला याचं उत्तर। दिवसेंदिवस महादेवाच्या मंदिरं व्हायला लागले, गोष्ट चांगली आहे, पण त्याची पूजा तर झाली पाहिजे ना। दिवसभर महादेवाला पाणी चालतंय का? कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलंय? कुठं लिहिलंय? पाहुनिया ग्रंथ। वारकरी आहात ना तुम्ही? महाराष्ट्रातच आहात ना? पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा जाण आले फळ त्याचे, नाही तरी वाया केली तोंड पिटी। 3394 अभंगाचा नंबर 3394 तुकाराम महाराजाची गाथा। ग्रंथात पाहून कीर्तन करावं, कथा करावी। ग्रंथात पाहून जो महाराज कथा कीर्तन करत नसेल त्याचं ऐकू नये म्हणले शंकराचार्य म्हणाले। शंकराचार्य ने कहा जो वक्ता ग्रंथ की बात नहीं करता बोले उसकी बात मत सुनो प्यारे। नक्की आहे। कशावरनं सांगितलं मी ही गोष्ट? जे ग्रंथात लिहिलं नाही ते जर का आपण करत असो म्हटले, सांगा ना, जून महिन्यामध्ये जर का पाऊस नाही पडला, आहे की नाही, महाराष्ट्रात काय करायचे ताई? जुन्या काळातले जुने लोक इथं बाबा बसले, आहे की नाही, पाऊस जर का नाही पडला तर काय करायचे? जून महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात महादेवाला पाण्यात लोक ठेवायचे। आता दिवस रात्र, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कोणतेही कपडे घालून लोक महादेवाला पाणी टाकायले। अरे पण त्या महादेवाला ते पाणी लागतं का? तुम्ही त्याला विचारलं का? एकानं पाणी टाकलं, महादेवानं टावेलनी अंग पुसलं की दुसरी बाई टाकायला लागली, तिने टाकलं की तिसरी बाई टाकायला लागली, आणि मंदिरं किती व्हायला लागले? टावेलं पुरतील का महादेवाला? आणि टावेलनं जर का महादेव अंगच पुसत बसला तर बाकीच्या भक्तांच्या इच्छा केव्हा पूर्ण करायच्या? त्यांनी विचार करा जरा। हसण्याची गोष्ट नाही, मी खरं सांगतोय, तळतळीचं आहे माझं, कोणी सांगणार नाही। महाराष्ट्रामध्ये विनाकारण प्रसिद्ध नाही झालो आम्ही शिवमहापुराणाला। जिथे जिथे महाराष्ट्रात एक जिल्हा नाही असा आम्हाला की फोन नाही आला शिवमहापुराणा कथा करते का? क्योंकि हम सत्य बात करते हैं। सत्य कड़वा होता है लेकिन सत्य सत्य होता है भैया। हम सत्य बात करते हैं, हम ग्रंथ की बात करते हैं। सत्य 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 तू विठ्ठल। भक्ती करायला विरोध नाही केला तुम्हाला। तुम्ही शिवलीलामृत वाचा, तुम्ही नमः शिवायचा जप करा, तुम्ही पंचाक्षर मंत्राचा जप करा, शिवची भक्ती करा। तुम्ही नाही, तुम्ही कावड़ यात्रा घ्या, कावड़ का जल चलाओ भोलेनाथ को, और क्या क्या आपको भोलेनाथ के बारे में पता है वो सब कर लो आप। लेकिन जो लिखा नहीं है वो यदि करेंगे हम। किती जणांना शिवमहापुराण वाचला? आता मी सांगितलं तर माझ्यावर तरी कशाला विश्वास ठेवता? भाई वाचा ना एकदा, सगळे शिकलेले दिसायला लागले मला, कशाला विश्वास ठेवता माझ्यावर तरी? स्वतः शिवमहापुराण वाचा एकदा मराठीतलं, म्हणजे लक्षात येईल। आणि मग तुम्ही म्हणता अरे बाप रे, हम जो कर रहे हैं ये तो इसमें लिखा ही नहीं है। अरे बाप, पैरों के नीचे से जमीन खिसक जाएगी मेरे भाई बहनों, और दांतों के नीचे उंगली चबाते रह जाओगे। वारकरी संप्रदाय मी मनानं बोलत नाही, मी प्रमाण दिल्याशिवाय झणी दृष्टी लागो। तुझ्या सगुणपणा जेने माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा। योगियांच्या ध्यानी ध्याताना तोडसी तो तू आमापासी मागे पुढे, नामा म्हणे जीवे करी निंबोलवणं विटे सहित चरण ओवाळीनं। पान नंबर 5 अभंग नंबर 7। ध्यान साधना करणाऱ्याला सुद्धा देव स्वप्नात दर्शन देत नाही। आपल्याला नुसतं 1 लोटा जल टाकल्यावर महादेव भेटल का? आता भेटल का? आपलं वाईट होईल, तुम्ही विचार करा। सापडत नाही ते तिथं लिहिला। जलधारी अर्पण करा म्हणले महादेवाला, 1 तांब्याभर पाणी घाला असा कुठे उल्लेख नाही आहे। मी तुम्हाला घाबरवतो नाही ताई, पण ते चूक होत आहे आणि तुम्हाला करायचं आहे ना, तर माझी एक विनंती आहे सगळ्यांना। तुम्ही मला कथा सांगायला बोलवलं ना, शिवमहापुराणामध्ये त्याचा टाईम लिहिला, सकाळी 5 ते 11 महादेवाला तुम्ही 1 तांब्याभर पाणी घालावं। टाईम लक्षात ठेवा का? 5 ते 11 किती? सकाळी 5 ते 11। दिवसभर जर का घातलं तर खरं नाही। तुम्हालाच माहित आहे ना त्याचं उत्तर। तुम्ही म्हणता कसं काय? आपलं आपण जिथं राहतो, आपल्या घरी, प्रत्येकाला घर आहे ना, घरात राहतात सगळे, घर आहे ना, घरात देवघर आहेत का? कोणाकोणाच्या घरात देवघर आहे? हात वरती करा। मग आपल्या घरात जे देवघर आहे त्या देवाची पूजा एक तर आपले मालक नाही तर आपली सासू नाही तर आपण करत असू ना, करतात ना सगळेजण पूजा? हात वरती करा। मला एका गोष्टीचं उत्तर द्या आता। हां, हे पहा, आता इथं आपली चोरी पकडल्या झाली आहे। हां,
महादेवाला आपण कधी पाणी घालतो ना, जे सकाळी घालत असतील त्यांना नमन आहे, पण दिवसभर ऐका आता, आपली आंघोळ झाली की आपण काय करतो सगळ्यात आधी पटकन सांगा. आपली आंघोळ झाल्यानंतर आपण काय करतो, आपल्या देवघरातल्या देवाला स्नान घालतो, म्हणजे काय करतो, देवाची पूजा करतो. काय करतो, आपली आंघोळ झाली की आपण आपल्या देवघरातल्या देवाची काय करतो, पूजा करतो. आंघोळ झाल्याच करतो. असं करतो का, सकाळी उठलो, आंघोळ झाली, जेवण केलं, सोफा सेटवर झोपलो, चहा पिलं, मग देवाची पूजा केली का तर चालत नाही, भीती वाटते आपल्याला. शास्त्र आहे आंघोळ झाल्या देवाची पूजा. मग देवाच्या आपल्या घरात जे देवघर आहे त्या देवाची पूजा जर का आंघोळ झाल्या करण्याचा नियम आहे, तर महादेव बडा देव सब देवन का बाबा, जगाचा बाप महादेव आहे, त्याची पूजा दिवसभर कसं काय करता तुम्ही? दिवसभर इकडं तिकडं लागून पागून चालतं का महादेवाला हात लावायला? कोणत्या ग्रंथात लिहिलंय सांगा पटकन, कहां पर लिखा है? 7 दिनों में महाराष्ट्र में लोग हमको डिटेलाचार्य बोलते हैं और दूसरा बोलते हैं क्रमांकाचार्य. मैं 7 दिनों में इतने डिटेल दे करके जाने वाला हूँ इस जगह पर, अगले 20 साल तक आपको डिटेल लेने की ज़रूरत नहीं पड़नी चाहिए. इतने डिटेल्स दूंगा, इतने डिटेल्स जो बहुत सारा खोज करके हमने निकाला है 20 सालों में. तुम्हाला जर का एखाद्या ग्रंथात सापडला असेल तर तुम्ही मला दाखवा की हे इथं लिहिलेलं आहे महाराज की महादेवाला दिवसभर पाणी घालायला चालतं. नाही. दुसरा प्रकार असा आहे, महादेवाला प्रहरात्मक पूजा सांगितली आहे. तुम्ही 5 ते 11 जर का महादेवाला पाणी नाही घालू शकले ना ताई, भस्म नाही लावू शकले, बेलाचं पान नाही वाहू शकले, तर कमीत कमी सकाळी 6 ते 9च महादेवाला तुम्ही 1 तांब्या पाणी घालू शकता. हां दुपारी 12 ते 3 प्रहर म्हणतात त्याला, प्रहर. संध्याकाळी 6 ते 9. विपरीत समय में यदि करेंगे, आपण कोणत्याही टायमाला आंघोळ करतो का सांगा ना. आपण जर का 8, 8:30ला उठलो तर एखादं पोरगं उठ ना, आई म्हणते उठ ना, किती वेळ झाली, मग देव असं कोणत्या टायमाला आंघोळ करतो का? विचार तर करा जरा. अहो महादेव एक तर सकाळी आंघोळ करतात किंवा प्रदोष काळामध्ये आंघोळ करतात. सगळ्यात जास्ती महादेवाला प्रदोष काळातला अभिषेक आवडतो. काय टाईम? संध्याकाळी 5:45 ते 7:15 हा रियल प्रदोष काळाचा टाईम आहे. आणि या प्रदोष काळामध्ये जर का महादेवाला आपण रुद्राभिषेक केला, महादेव का हृदय गदगद हो जाता है प्यारे. जो चीजें लिखी है इसमें वो लिखी है, जो नहीं है वो नहीं है. तर विनाकारण माझं तुम्हाला विनंती आहे, आव्हान आहे, येणाऱ्या 7 दिवसामध्ये मी तुम्हाला भरपूर कथा, जी तुम्ही ऐकलेली नाही मला माहिती आहे, ऐकलं असेल धन्य आहे, पण जे तुम्हाला ऐकायला भेटलेलं नाही आहे शिवमहापुराणाच्या नावावर, ती कथा मी तुम्हाला ओरिजिनल सांगणार आहे. कथा ऐकली ना तुम्ही शिवमहापुराणाची? सांगा बरं, जगातलं सगळ्यात पहिलं शिवलिंग कुठं बनलं? महादेव लिंग बनून कसं काय आले? जगातलं शिवलिंग पहिलं कसं काय बनलं? महादेवाचं लिंग कुठं आहे? हे महादेवाचं जे शिवलिंग आहे ना, याची पूजा का करतात? महादेवाच्या मूर्तीची पूजा का करत नाही? जे महादेव पांढऱ्या कापरासारखे दिसतात त्यांची पूजा का करत नाही? बरी महादेवाची पिंड आहे ना, सांगा बरं, या महादेवाच्या पिंडीचं डोकं कुठं आहे, डोळे कुठं आहे, याचे पाय कुठे आहे? सांगा. महादेवाच्या पिंडीची पूजा का होते? मूर्तीची पूजा का होत नाही? जगात पहिले पिंड बनून का आले? महादेवाला ज्योतिर्लिंग का म्हणतात? द्या ना उत्तर. शिवमहापुराण ऐकता ना तुम्ही? ज्योतिर्लिंग का म्हणतात? कोण का म्हणतात ज्योतिर्लिंग? त्याचं कारण असं आहे, महादेवाचं जगातलं सगळ्यात पहिलं लिंग जे आहे ना, लिंग ते आगीतून प्रकट झालं होतं. आग लागलेला खंबा निघला होता पाताळातून, वरती तो भूतालावर आलता, ब्रह्मदेव विष्णूच्या मधातून वरती स्वर्गात गेलता. जगातलं पहिलं शिवलिंग. दुनिया का सबसे पहले शिवलिंग जो है ना, वो ज्योति से निकला है, और 12 ज्योतिर्लिंगों की उत्पत्ति भी ज्योति से हुई है, इसलिए ज्योतिर्लिंग इसको कहते हैं. ज्योतिर्लिंग. सभी लिंगों की उत्पत्ति आग से हुई है मेरे भाई बहनों. महादेवाला आतमध्ये पूर्ण प्रदक्षिणा करायला चालत नाही. सांगा बरं का? हेच तर फॉल्ट आहे ना. ज्याची कथा ऐकायची त्याची तुम्ही ऐकलीच नाही. गिरी बापू सारखी कोणी कथा करत नाही. पूज्य गिरी बापू गुजरातवाले. पण आपल्याला चांगलं नाही घ्यायचं, मला माहिती आहे. इथं बऱ्याच झालेलं हे झेपणार नाही, पण जाऊ दे. जे येते मैं सत्य बया करने आया हूँ, मैं तो वही कहूँगा. आपके फायदे की बात है. जिसको लेना है वो लो, जिसको नहीं लेना है वो छोड़ सकते हैं. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा का करत नाही? महादेवाला मंदिरामध्ये जलधारी जवळ जायचं, जलधारी पासून वापस फिरायचं. का? महादेव पूर्ण आहे, जीव अपूर्ण आहे. अपूर्ण जीव पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून महादेवाच्या मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा आहे, पण महादेवाच्या आतमध्ये पूर्ण प्रदक्षिणा करता येत नाही. एक
महादेवाच्या मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा होत नाही, अर्ध प्रदक्षिणा होते. जीव अर्धा आहे म्हणून अर्धी प्रदक्षिणा. लक्षात आलं का? जीव अर्धा आहे म्हणून अर्धी प्रदक्षिणा. हे असा गेला, हे असा गेला आणि असा इकडून पुन्हा वापस आला. अर्धा जीव अर्धी प्रदक्षिणा मारणार आणि मंदिराच्या बाहेर पूर्ण प्रदक्षिणा मारणार. लॉर्ड शिवा इज अ कम्प्लीट गॉड. एव्हरी ह्युमन बॉडी इज अ इनकम्प्लीट टू यू नो माय डिअर. प्रत्येक जीव जन्माला जो आलेला आहे तो अपूर्ण आहे. अपूर्ण माणूस पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. एक म्हणून महादेवाच्या मंदिरात आतमध्ये पूर्ण प्रदक्षिणा होत नाही. आणि दुसरी गोष्ट, महादेवाला झोपून नमस्कार केला जात नाही, साष्टांग दंडवत केला जात नाही महादेवाला. माहिती आहे तुम्हाला? बाकी सगळ्या देवाला झोपून नमस्कार करू शकता तुम्ही, महादेवाला झोपून नमस्कार केला जात नाही. माहिती आहे का नाही? माहिती आहे का नाही? माहिती नाही? करता का काय झोपून नमस्कार? क्या सुना है लोगों ने आस्था चैनल पर दिनेश भैया, मैं तो हैरानी हो गया हूं कि महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा चालत नाही का? ऐका, महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर एखाद्या वेळेस काय असतं, महादेवाच्या मंदिरामध्ये पार्वती सेपरेट बसवलेली असते वरती, अशी एक कोणाडा देवळीमध्ये. का तर महादेवाच्या डाव्या बाजूला पार्वती आहे आणि पार्वतीचं स्थान महादेवाच्या जागेवर उंच आहे. आणि ऋग्वेदानं सांगितलं मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. पण महादेव हे जगाचे मालक चालक आहेत. महादेव आदी आहेत, अंत महादेवाचा आदी नाही आणि अंत नाही. मग महादेवाच्या मंदिरात पार्वती उंच आहे आणि महादेव खाली आहेत. पार्वती उंचावर आहे. पहा, काही काही मंदिरात पार्वती सेपरेट मूर्ती आहे पार्वतीची, आणि महादेवाच्या पिंडीवर तर पार्वती दोन ठिकाणी आहेच. जी जलधारी आहे ना, एवढंच फक्त महादेवाच्या पिंडीवर महादेव आहे, बाकीची जलधारी सगळी पार्वती आहे. पण त्यातली त्यात पार्वती पुन्हा इकडे आहे आणि इकडे. ते जे त्रिकोण टाईप असतं ना, तिथेच आपण हळदी कुंकू वाहू शकतो. येत आहे का लक्षात? इकडं आणि इकडं हेच फक्त महादेव आहे. येतं लक्षात? पार्वती उंच आहे, महादेव तिथं खाली आहे. मग महादेवाला जर का नमस्कार केला तर पार्वती उंचावर आहे. महादेवाला समजून नमस्कार करू, पण पार्वतीला नमस्कार केला जाणार नाही. और वेदों ने कहा हमारा पहला भगवान हमारी माँ ही है, मातृदेवो भव. दूसरा भगवान हमारा पिता है, पितृदेवो भव. तीसरा भगवान आचार्य ब्राह्मण है, आचार्य देवो भव. और चौथा भगवान हमारे घर पर आया हुआ मेहमान है, अतिथि देवो भव. महादेवाला समजून नमस्कार केला, पार्वतीला नमस्कार जाणार नाही, आणि पार्वतीला नमस्कार समजून केला, महादेवाला जाणार नाही. म्हणून महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाला साष्टांग दंडवत केल्या जात नाही, गुडघ्यावर बसल्या जातं. लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर आहे ना? महादेवाच्या मंदिरात गेल्यावर पूर्ण प्रदक्षिणा केल्या जात नाही, जलधारीपासून वापस अर्ध प्रदक्षिणा. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण झोपून नमस्कार केला जात नाही, साष्टांग नमस्कार केला जात नाही, पूर्ण प्रदक्षिणा केल्या जात नाही. एक, झोपून नमस्कार केला जात नाही. दोन, गुडघ्यावर बसून नमस्कार केला जातो महादेवाच्या मंदिरात. बरोबर आहे? अगोदर जायचं, नंदीच्या शिंगावर हे बोटं ठेवायचे, नंदीच्या शिंगातून महादेवाच्या पिंडीला पाहायचं, आतमध्ये जायचं. आतमध्ये जाऊन पूर्वेकडे बसायचं नाही, पश्चिमेकडे बसायचं नाही, असं शिवमहापुराणात लिहिलं. दक्षिणेकडे पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं. गुडघा टेकवायचा खाली, डोकं महादेवाच्या पिंडीवर टेकवायचं. बोंब मारायची होळीसारखी, बकऱ्याचा आवाज काढायचा, ब्या ब्या ब्या. असा नमस्कार महादेवाच्या सासऱ्यानं दक्षिणा केला होता, तेव्हापासून असा नमस्कार महादेवाला केला जातो, असं वर्णन आहे. भरपूर गोष्टी सांगत राहील. आणि असं काही नाही, ही कथा तुम्हाला यूट्यूबवरही पाहायला भेटेल. समोर 2 बोर्ड लावलेले आहेत, आम्ही बघा. त्या बोर्डवर पलीकडे एक बोर्ड लावलेलं, त्याच्यावरती यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आहे. बळजबरी नाही, तुमची इच्छा असेल. प्रत्येक शिवमहापुराणामध्ये वेगवेगळ्या ग्रंथातला खजिना काढून सांगितलेला आहे. इंस्टाग्रामला तर 1.5 मिनिटामध्ये सांगितलेलं आहे भस्म कसं लावावं. सकाळी 6 ते 12 पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन टाकायला सांगितलं आहे. का? शिवमहापुराणात सकाळी पांढरं भस्म नुसतं लावायचं नाही, त्याच्यात केशरी चंदन टाकायचं 10%. दुपारी 12 ते 6 महादेवाला भस्म लावत असताना त्याच्यामध्ये हे पिवळं चंदन टाकायचं थोडं. संध्याकाळी 6 ते 12 फक्त पांढरं भस्म लावायचं. का? सकाळी 6 ते 12 केशरी चंदन. हे केशरी चंदन सिद्धिदायक आहे, सिद्धिदायक. आणि सिद्धी प्राप्त करण्याचा वेळ सकाळचा आहे. अनिमा महिमा गरिमा वशित वैशित्व सकाम्य प्राप्ती प्रकाश. दुपारचा वेळ जो आहे इम्प्रेस करण्याचा वेळ आहे, कोणाला तरी प्रभावित करण्याचा वेळ आहे. म्हणून दुपारी महादेवाला भस्म लावताना स्वतःलाही हे पिवळं चंदन त्याच्यामध्ये टाकावं. आणि संध्याकाळी पांढरं भस्म लावावं. ते ज्ञानवर्धक आहे, ते ज्ञान वाढवतं. हे सगळे व्हिडिओ, बेल कसा व्हावा,
दारिद्र्य दहन शिवस्तोत्र, रुद्राक्ष कसा सिद्ध करावा, ओरिजिनल रुद्राक्ष कसा ओळखावा, भस्माचं वैज्ञानिक कारण काय आहे, भस्माचं आध्यात्मिक कारण काय आहे, भस्म लावल्यावर आध्यात्मिकदृष्ट्या कोणता फायदा होतो, वैज्ञानिकदृष्ट्या कोणता फायदा होतो, कोणत्या राशीच्या लोकांनी कोणता रुद्राक्ष घालावा, 1.5 आणि 1-1 मिनटात. गुलाब जामुन खाना है यदि आपको, रसगुल्ला खाना है तो इंस्टाग्राम पर चले जाइए हमारे, और गुलाब जामुन रसगुल्ला खा करके पेट नहीं भर रहा है तो यूट्यूब की लिंक दबा करके वैसे इंस्टाग्राम से यूट्यूब पर चले जाइए. बहुत सारी कथाएं आपको मिलेंगी, सुनते रहिए बस. 349 मध्ये तुम्ही बघत बसा, माझी बळजबरी नाही. तुम्हाला संस्कार जर का निशुल्क भेटत असतील तर त्याला सबस्क्राईब आणि फॉलो करायला तुम्हाला हरकत नाही, तुमचा फायदा आहे. स्पेलिंग मिस्टेक होऊ नये म्हणून आमच्या दिनेश भाऊंनी जे आमचे शिष्य आहे कॅमेऱ्यावर, त्यांनी ते तिथे बोर्ड लावले डायरेक्ट, पलीकडे एक आहे आणि दुसरा तिकडे एक आहे. सबस्क्राईब फॉलो करू शकता. मला माहिती आहे आता तुम्हाला वाटत, पण एकदा तुम्ही फॉलो केलं आणि जसं उघडलं ना त्याला तुम्ही पाहतच चालणार पुढं. ऐसी भगवान की कृपा है हम पर. एक बार जो उसको खोल देता है भैया वो दोबारा बंद करने का नाम नहीं लेता उसको. का? त्याच्यामध्ये माहिती खरी दिली आहे. तर असं भगवान शंकराचं हे दिव्य चरित्र शिवमहापुराण, याचे 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता 1. कोणी कोणाला सांगितलं ऐकलंय आपण आता, बरोबर आहे. शंकरानं पार्वतीला, पार्वतीनं कार्तिक स्वामीला, कार्तिक स्वामीनी नंदीला, नंदीनी सनकादी कुमारांना, सनकादी कुमारांनी व्यासाला, आणि व्यासानं सूत महाराजांना सांगितलं. आणि सूत महाराजांनी ही कथा नैमिषारण्य तीर्थामध्ये 88,000 ऋषींना सांगितली, आणि तीर्थराज प्रयागामध्ये त्यांनी संतांना सांगितली, जे शंकराचा यज्ञ करायला आले होते. 2दा सांगितली. मुख्य संवाद आहे त्यांचा नैमिषारण्यामध्ये 88,000 शौनकादिक ऋषीसोबत झालेला. शिवमहापुराण याच्या 7 संहिता आहेत. भागवताचे जसे 12 स्कंद आहेत ना भागवताचे, रामायणाचे जसे 7 कांड आहेत ना, रामायणाचे 7 कांड आहेत, भागवताचे 12 स्कंद आहेत, तसे शिवमहापुराणाच्या 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता 1, ज्ञान का खजाना भरा पड़ा है मेरे माता बहनों इसमें. ये विद्येश्वर संहिता में ही लिखा है कि महादेव शिवलिंग बनकर के क्यों आ गए, महादेव के शिवलिंग की पूजा क्यों की जाती है, उनके मूर्ति की पूजा क्यों नहीं की जाती, पार्थिव शिवलिंग महादेव को क्यों पसंद आता है. मतलब सरोवर के जल के नीचे की जो बालू होती है, बावड़ी के नीचे के जल की जो बालू होती है, विहिरीच्या पाण्याखालची वाळू, नदीच्या पाण्याखालची वाळू, समुद्राच्या पाण्याखालची वाळू, ती वाळू घ्यायची आणि त्याचं शिवलिंग बनवायचं आणि मग विसर्जन करायचं पूजन करून, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. ते महादेवाला खूप आवडतं कलियुगात. ते नाही झालं तर शेतात जायचं, आणि ही शेतात जी तुम्ही जिथे बसलायत, ही शेतातली माती घ्यायची, घरी न्यायची, याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि याचा चिखल करायचा, आणि चिखलाचा महादेव करायचा पार्थिव. नाही वाळूचा जमला तुम्हाला तर चिखलाचा विसर्जन करायचं. पार्थिव शिवलिंगाची पूजा. किती पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्यावर काय फायदा होतो, महादेवाला भस्म का आवडतं, महादेव चिताभस्म मेलेल्या माणसाचं भस्म का लावतात, महादेव गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा का घालतात, महादेव मुंडांची माळा का घालतात, महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ का आहे, त्या त्रिशूळाला 3 टोकं का आहे, त्यांनी त्याला डमरू का बांधलेला आहे, गळ्याला मेलेल्या माणसाचं भस्म का लावलेलं आहे, गळ्यामध्ये त्यांनी सर्प का घातलेला आहे, सर्पाचं जानवं का घातलेलं आहे, वाघाचे कपडे त्यांनी अंगावर का घातलेले आहे, हत्तीच्या कपड्यावर ते का बसतात, त्याच्यानंतर जटेची गाठ त्यांनी का बांधलेली आहे, त्याच्यातून गंगेची धार खाली का टपकते आहे, सगळ्यात पहिला आकडा लाईटचा महादेवानं का टाकला, चंद्राचा. हे सगळं ज्ञान का खजाना विद्येश्वर संहिता में भरा पड़ा है. सगळं विद्येश्वर संहितेत आहे. ही विद्येश्वर संहिता. दुसरी संहिता आहे रुद्र संहिता, जी शिवमहापुराणाची सगळ्यात मोठी संहिता आहे, आणि ज्याच्यामध्ये 5 खंड आहेत. सृष्टीखंड आहे, सतीखंड, भगवान शंकराची पहिली बायको सतीची कथा त्याच्यामध्ये आहे. 3रा खंड पार्वती खंड, सतीच पार्वती बनून जन्माला आली. सती दक्षाच्या घरी गेली, दक्षाच्या घरी जाऊन तिनं आपलं स्वतःचं शरीर यज्ञामध्ये दहन केलं. महादेवाला वियोग झाला, सतीच पार्वती बनून आली, आणि मग पार्वतीसोबत शंकराचं लग्न ठरलं. तारकासुर नावाचा राक्षस, देवानं प्रार्थना केली. 4था खंड कुमारखंड, ज्याच्यामध्ये कार्तिक स्वामीची आणि गणपती बाप्पाच्या जन्माची कथा. तारकासुराला कार्तिक स्वामीने मारलं आणि गणपती बाप्पाचं रिद्धी सिद्धीसोबत लग्न झालं, अशी कथा आहे. युद्धखंड, त्रिपुरासुराला भगवान शंकरानं मारलं. पशुपती म्हणतात ना महादेवाला. सगळ्या देवांना प्रार्थना केली, तुम्ही तारकासुराच्या 3 पुत्रांना मारा, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष.
त्रिपुरासूर म्हणतात त्यांना. त्या त्रिपुरासुराला मारण्याकरता सगळे देवता शंकराचे पशु झाले आणि शंकर त्यांचे पती झाले. याला पशुपती बोलिये पशुपतीनाथ भगवान. रुद्र संहिता. तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता. शत म्हणजे 100, ज्याच्यामध्ये भगवान शंकराचे 100 अवतार आहेत लहान मोठे. चौथी संहिता आहे कोटी रुद्र संहिता, ज्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची कथा आहे, ज्याच्यामध्ये भगवान विष्णूनं आपला उजवा डोळा शंकराला काढून दिला, कमळ कमी पडलं म्हणून यज्ञ केला. शिवरात्रीची महिमा त्याच्यामध्ये सांगितली आहे कोटी रुद्र संहितेत. उमा संहितेमध्ये भगवान शंकरानं पार्वतीला गुरुमंत्र दिला. म्हणजे नवरा बायकोला गुरुमंत्र देऊ शकतो का? हो. शंकरासारखा अधिकारी पती असेल पार्वतीला ओम या मंत्राची दीक्षा घ्यावी लागते. बाया आमच्या माता मावल्या, तुम्ही नमः शिवायचा जप करायचा. पुढे कथा येईल, मी सांगेल. माणसांनी ओम नमः शिवायचा जप करायचा का, ही कथा आपल्याला पुढे कळेल. उमा संहिता, कैलास संहिता आणि वायव्य संहिता अशा 7 संहिता आहेत. आणि त्याच्या अगोदर महात्म्याची कथा सांगितली आहे आणि महात्म्यामध्ये 7 अध्याय सांगितलेत. पार्वते पतये हर हर महादेव. ओम श्री सांब शिवाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. तत्श्री शिवमहापुराणं महात्म्यं प्रथमोऽध्यायः. शौनक उवाच. 88,000 शौनकादिक ऋषींनी सूत महाराजांना नैमिषारण्य तीर्थामध्ये प्रणाम केला. महात्म्याचे 7 अध्याय आहेत, त्याच्यापैकी 2-4 मिनिटं आपण कथा ऐकतोय महात्म्याची, की कोणत्या दुष्टाचा उद्धार झाला शिवमहापुराण कथा ऐकून. हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांत वित प्रभो आख्याहि मे कथा सारम पुराणानाम विशेषत. कलियुगामध्ये शिवमहापुराण हे मानवाला ज्ञान भक्ती वैराग्य प्राप्त करून देणारं आहे. मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परमश्रद्धायुक्त अंतःकरणानं एकाग्रतेने या ग्रंथाचं श्रवण करणाऱ्यावर भगवान शंकर कृपेचा वर्षाव करतात. कथा ऐकून चांगल्याचा उद्धार होईल, नवल नाही, वांगल्याचा सुद्धा उद्धार होतो म्हटले. असाच एक दुर्जन होऊन गेला शिवमहापुराणामध्ये. किरातांच्या नगरामध्ये एक देवराज नावाचा ब्राह्मण झाला. सूत सूत महाभाग धन्यस्त्वं परमार्थवित अद्भुतेयं कथा दिव्या श्राविता कृपया हीण. देवराज ब्राह्मण कुळात जन्माला आला, परंतु त्यांनी लोकांचे पैसे उसने घेऊन बुडवले, फसवले. लोकांची बद्दुवा त्याला लागली. शेवटी वृद्धत्व प्राप्त झालं, म्हातारपण प्राप्त झालं आणि शरीराला रोग प्राप्त झाला. याचं एवढं दुखायला लागलं म्हणून घरचे म्हणले, आता आम्ही तुम्हाला सांभाळत नाही. घरच्यांनी याला काढून दिलं. हा देवराज नावाचा ब्राह्मण फिरत फिरत प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरात आला आणि त्या प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये शंकराच्या मंदिरात गेला. हा इतका दुर्जन होता की शंकराचं मंदिर काय असतं, कथा काय असतं, याला काहीच माहिती नाही. हा त्या मंदिरात जाऊन बसला आणि दिवसा जाऊन झोपला मंदिरात. रात्री तिथे गावातले सगळे लोक आले. का तर त्या मंदिरामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. एक माणूस म्हणला, भाऊ तुला काही कळतं का नाही, इथं शिवमहापुराण कथा चालू आणि खुशाल झोपला होय रे. ते काय असतं, उठून बस म्हटले. हे उठून बसलं आणि शंकराची दिव्य कथा जेव्हा याच्या कानात गेली ना, हा ऐकू लागला की पाप्याला कसा दंड देतात, पुण्यवानाचं कसं स्वागत करतो यम. याच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या. जीवनात पहिल्यांदा यांनी कथा ऐकली. पश्चातापासारखं प्रायश्चित्त नाही, स्वतःच केलेलं पाप याला आठवायला लागलं. लोकाला कसं फसवलं, लोकांचे कसे पैसे उसने घेऊन बुडवले आपण, कसं आपण पुण्य केलं नाही, पाप केलं. शिव महापुराण कथा सांगणार जे पाय धरले, मैंने बहुत पाप किया है महाराज जी, अब मेरी क्या गति होगी, चिंता मत कर बेटा, शिव बड़े करुणा कर है, तू उनकी कथा सुन ले, कथा सुनने मात्र से तेरा उद्धार हो जाएगा. देवराज ब्राह्मणानं 7 दिवस त्या मंदिरामध्ये जीवनात पहिल्यांदा मरायच्या आधी सगळे पाप केले होते. एकच पुण्य घडलं त्याला कथा ऐकण्याचं. त्याने पूर्ण कथा ऐकली आणि पंचतत्वाशी विलीन झाला देवराज नावाचा ब्राह्मण प्रतिष्ठानपूर नावाच्या शिव मंदिरात. पाप इतकं केलेलं होतं, पापाची लिस्ट जास्ती होती. यमाचे सेवक आले त्याला घेण्याकरता. यमाचे दूध घेऊन जाऊ लागले. तितक्या शंकराचे सेवक फिरत होते, पार्षदगण भस्म वगैरे लावून, रुद्राक्षाच्या माळा घालून. त्यांच्या लक्षात आलं ह्या माणसानं आत्ता मरायच्या आधी शिवमहापुराण कथा ऐकली
आणि यमाचे सेवक याला कसं काय घेऊन जाऊ लागले. म्हणजे हा फायदा आहे. एकदा शिवमहापुराण ऐकलं, शंकरानं सांगितलेलं आहे काशीखंडात, ज्या माणसाच्या कपाळाला भस्माच्या 3 रेषा आहेत, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे आणि ज्याच्या मुखाला शिवनाम आहे, त्यानं किती पाप केलं आणि किती पुण्य केलं पाहायचं नाही, त्याला डायरेक्ट शिवलोकाला आणायचं, अशी शंकराची आज्ञा आहे शिवगणांना, अशी आज्ञा आहे. हां, इसका बहुत पावर है प्यारे. देवराज नावाचा ब्राह्मण जाणार होता यमलोकाला, पण गेला शिवलोकाला. बिंदुल आणि चंचुल नावाचं एक जोडपं सांगितलं बाष्कल नावाच्या नगरामध्ये. बिंदुल पापी होता, पाप करून मेला वैश्यागमन करून, आणि त्याची बायको चंचुलाही पाप करायला लागली. पाप करता करता तीही वृद्ध झाली, गोकर्ण महाबळेश्वराला गेली. तिनं शिवमहापुराण कथा ऐकली. तिला नेण्याकरता पार्वतीचं विमान आलं. पार्वतीची दासी झाली. का? नवरा जिवंत असताना हिनं पुण्य केलं, नवऱ्यानं पाप केलं, नवरा पाप करून मेला. मग हिला वाटलं नवरा जिवंत असताना माझा नवरा पाप करून मेला, मी पतिव्रता होऊन राहिले, काय उपयोग आहे, करून करून भागलेन देवपूजेला लागले, तर नवरा मेल्यावर ही पण पाप करायला लागली. पण पुण्याचं पारडं जड होतं हिचं, आणि पाप केल्यानंतर वृद्धत्वामध्ये हिनं शिवमहापुराण कथा ऐकली. पार्वती माता हिच्यावर प्रसन्न झाली आणि माता पार्वतीनं हिला विमान पाठवलं. ही म्हटली मी मेले का काय? म्हणली तू मेली नाही, देहीच विदेही भोगुदाशा, तुला जिवंतपणी मुक्ती देऊन टाकली म्हणले माता पार्वतीनं. चल, प्रसन्न आहे पार्वती तुझ्यावर. चंचुला पार्वतीची दासी झाली, सेवा करू लागली. म्हणली माते, माझा पती पाप करून मेला, तो कुठे सांग ना. पार्वती म्हणली विंध्य पर्वतावर पिशाच झाला, भूत झाला, त्याची गती होईल, गती त्याची, त्याला शिवमहापुराण कथा ऐकावं लागेल. माते, मला त्याला भेटायची इच्छा आहे. माता पार्वतीनं चंचुलेच्या मनातली इच्छा जाणून भक्तराज तुंबुराला बोलवलं. नारदापेक्षा मोठा गायक आहे भक्तराज तुंबुर. हातामध्ये वीणा घेतली, सांगितलं जाओ विंध्य पर्वत पर जा करके बड़े से पंडाल का आयोजन करो और तुम संगीतमय शिव महापुराण की कथा 9 दिन, इसका पति जो भूत पिशाच हो गया है ना उसको सुनाओ, उसकी मुक्ति हो जाएगी और फिर इन दोनों का मिलन हो जाएगा. पार्वतीनं तुंबुराला आज्ञा केली. तुंबुर विंध्य पर्वतावर आला आणि त्याने त्या पिशाच झालेल्या बिंदुलाला शिवमहापुराणाची कथा ऐकवली. त्याची मुक्ती झाली आणि बिंदुल आणि चंचुला यांची एकमेकांसोबत भेट झाली. शिवमहापुराण कसं श्रवण करावं म्हटले. शिवमहापुराण श्रवण करताना या ठिकाणी विद्वान व्यक्तीकडनं ते श्रवण केलं पाहिजे. ज्याच्याकडून आपण शिवमहापुराण कथा ऐकतो त्याला शिवमहापुराणाचं ज्ञान असलं पाहिजे, त्याचे शब्दोच्चार नीट असले पाहिजे, त्याची शंकरावर श्रद्धा असली पाहिजे, तो आचार्य ब्राह्मण परिवारातला असला पाहिजे, शैव संप्रदायास त्याला तंतोतंत ज्ञान असलं पाहिजे. आणि 4 ठिकाणी शिवमहापुराण कथा करावी असं सांगितलंय भागवतासारखंच. आपल्या घराच्या मैदानात आपण मंडप देऊन शिवमहापुराण कथा करू शकतो. आपल्या शेतामध्ये जसं इथे चालू आहे आश्रमात मंडप देऊन कथा करू शकतो. मंदिराच्या मैदानात मंडप देऊन कथा करू शकतो किंवा तीर्थयात्रेत मंडप देऊन कथा करू शकतो. शिवमहापुराण कथा ऐकताना 7 दिवस काही नियम पाळावे म्हणले. तुम्हीही आणि आम्हीही. आपण 7 दिवस सकाळी लवकर उठावं. ज्यांनी ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले आहेत म्हटले, गुरुमंत्र घेणारे लोक जे कथा ऐकत असतील त्यांना अधिकसे अधिक फलम आहे. आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतलेले नाही त्यांनी घाबरायचं नाही, त्यांना फळ मिळेल पण थोडं कमी. म्हणून त्यांनी काय करावं, इथे महाराज जे तुमचे असतील गुरु महाराज त्यांचे गुरुमंत्र घ्यावे. शिवमहापुराण कथा ऐकताना सांगितलं सकाळी लवकर उठावं. त्याच्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन करावं. 7 दिवस गादीवर झोपू नये, खाली जमिनीवर अंथरूण टाकून झोपावं. पत्रावळीवर जेवण करावं. रजस्वलेचा म्हणजे विटाळशी स्त्रीचा शब्द ऐकू नये. कुणाची निंदा करू नये. शिळं अन्न खाऊ नये. बासी अन्न नाही खाणं पर्युषित. आणि त्याच्यानंतर लसण आणि कांदा असे पदार्थ खायचे नाही म्हटले. त्याचबरोबर शिवमहापुराण कथा ऐकताना 7 दिवसामध्ये इथे येताना आपण आपली एक सिंगल चटई घेऊन यावी. इथं तर चटई आहे पण आपल्या वृंदावन में ये अपना आसन होना चाहिए और अपनी जगह नहीं बदलनी चाहिए. जागा न बदलण्याचा नियम इथे लागू नाही. जे आधी येईल जे हजीर ते वजीर राहील इथे ते तो नाही. कथा में जगह भी नहीं बदलना होती है, वो एक जगह ये बहुत पावर होती है. आपण आपली चटई आणावी. 1 गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घालून कथा ऐकावी. 2 कपाळाला उद्यापासून सगळ्यांनी पांढरं भस्म ओलं करायचं आणि एकमेकाच्या कपाळाला लावायचं. कपाळाला भस्म लावून कथा ऐकावी. 3 आणि त्यातली त्यात ज्याला शक्य असेल त्यांनी उपवास करून कथा ऐकावी. 1 टाईम भोजन, 1 टाईम फलाहार, नाही तर नसेल तर 2 टाईम तुम्ही जेवण करू शकता. त्यातली त्यात पुन्हा शिवमहापुराण कथा ऐकताना तुम्हाला शिवमहापुराणाचं पूर्ण फळ मिळावं म्हणून चटईवर बसावं. 1 पांढरे कपडे घालावे. 2 शिवमहापुराणामध्ये पांढरे कपडे घालून कथा ऐकावी सांगितलं. पांढरे कपडे घालावे. 1 रुद्राक्षाची माळ घालावी. 2 कपाळाला भस्म लावावं. 3 आपली चटई आणावी. 4 उपवास करावा. 5
आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 1000 जप करावा पुरुष बांधवांनी आणि नमः शिवाय या पंचाक्षर मंत्राचा 1000 जप करावा तुम्ही. उद्यापासून घरी 6 दिवस जोपर्यंत कथा संपत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येकानं नमः शिवायचा जप करायचा आहे. 10 माळी म्हणजे 1000 जप आणि तुम्हीही 10 माळी म्हणजे 1000 जप असं याच्यात लिहिलंय. नाही झालं तुमच्याकडनं एवढं तर कमीत कमी 1 माळ उद्या मी विचारेल कोणी कोणी केलंय आणि 1 माळ आपण इथे करून घेऊ. नंतर ब्राह्मण असल्यास आपण गायत्री मंत्राचा जप करावा म्हटले, 1000 तरी जप करावा. आणि शेवटी 7व्या दिवशी शिवमहापुराणाची सांगता करण्याकरता 11 ब्राह्मणांना घरी बोलवावं. ज्यांनी शिवमहापुराण ठेवलंय 11 ब्राह्मणांचं, भागवतात 12 ब्राह्मण सांगितले, शिवमहापुराणात 11 ब्राह्मणांना घरी बोलवावं. त्यांच्या पायाची पूजा करावी, पादप्रक्षालन कुंकुम तिलक करून त्यांना गायीची आणि सुवर्ण दक्षिणा दान द्यावी आणि हवन करावं तिळानं. 1,00,000 मंत्रांना हवन करावं. रुद्रसंहिता सगळ्यात मोठी संहिता आहे, तर तीळ टाकावं आणि तूप टाकावं हवनामध्ये आणि शंकराचं हवन करावं, नाहीतर गायत्री मंत्रांना हवन करावं असं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. इथे शिवमहापुराणाच्या विधीला महात्म्याला पूर्ण विराम आहे. बिंदुल चंचुलेचा उद्धार झाला आणि देवराज नावाच्या दुष्टाचा उद्धार झाला. कथा कशी ऐकावी? खाली झोपावं, पत्रावळीवर जेवण करावं, लसण कांदा खाऊ नये लक्षात ठेवा. लक्षात नसेल रात्र नंतर तुम्ही याला सोशल मीडिया पर पाहू शकता. आज की कथा यहाँ पर विश्राम लेती है. आरती का क्रम होगा. नमः पार्वते पतये हर हर महादेव. नमः मंडप सहिताय स्थापित देवताय नमः. कर्पूरनिराञ्जन धूपमदीपं समर्पयामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्धसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते. जय शिव ओंकारा भोले हर शिव ओंकारा. ब्रह्मा विष्णु सदा शिव, ब्रह्मा विष्णु सदा शिव. अर्धांगी धारा भोले जय शिव ओंकारा. एकानन चतुरानन पंचानन साजे हो भोले पंचानन राजे. हंसासन गरुडासन, हंसासन गरुडासन. वृषभा भोले जय शिव ओंकारा. चतुर्भुज दशभुज अति सोहे हो भोले दशभुज अति सोहे. तीनों रूप निरखता, तीनों रूप निरखता. त्रिभुवन जन मोहे भोले जय शिव ओंकारा. अक्षमाला वनमाला रुंडमाला भोले रुंडमाला धारी. कंदन कंदन भाले शशिधारी भोले जय शिव ओंकारा. प्रभु जय शिव ओंकारा. भोले हर शिव ओंकारा.
शिव ओंकारा ओ करमथे कमंडलु चक्र त्रिशूल धरता ओ भोले चक्र त्रिशूल धरता ओ जग करता जग हरता जग करता जग पालन करता भोले जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत विवेका ओ भोले जानत विवेका हो प्रणवाक्षर के माथे प्रणवाक्षर के माथे रहती नो एका बोले जय शिव ओंकारा आरती गोरा शिव की आरती जो कोई नर गावे ओ भोले जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मनवांचित फल पावे बोले हर शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हर गिरिवारा भोले हर शिव ओंकारा प्रभु जय शिव ओंकारा कापूर लगा लीजिए कर्पूर गौरम करुणावतारम संसारहारम चंद्रहारम सदा वसंतमरविंदे भवं भवानी सहितं नमामि कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्ण पात्रोदर संस्कृतेन प्रदीप्त प्रभासोतः संगतेन नीराञ्जनं तुम जगदीशपुरं वृन्दारमालां कुलतारकायं मन्दारमालं शशिशेखरां दिगम्बराय च दिगम्बराय ओम नमः शिवाय च नमः शिवाय वलिंगटांगण बंदीन च पाणी फिरवा आरतीला आरतीला पाणी फिरवा महादेवाच्या पिंडीला ग्रंथाला आरती द्या तुम्ही आरती द्या सर्वांना जागेहून आरती देऊन टाका त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रौणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियेण बुद्ध्यात्मकानं प्रकृति स्वभावत करोमि यत् सकलं परस्मै अच्युतं केशवं